आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी बैठक सत्र सोमवारी काँग्रेसची महत्त्वाची बैठक रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी दिले, आगामी निवडणुकीमध्ये भाजपला एकही जागा नाही। आमदार धर्मराव बाबा अत्राम यांचा मित्र पक्षांवर गंभीर आरोप। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर, भाजप 101 जागा, जेडीयू 101 जागा लढवणार, तर एलजेपी पक्ष 29 आणि आरएलएम पक्ष 6 जागा लढवणार। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर, यादीमध्ये गुलाम मोहम्मद मीर यांचा समावेश उल्लेखनीय, मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भुवया उंचावल्या। ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्याची पद्धत चुकीची होती, शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याने इंदिरा गांधींची हत्या, पी चिदंबरम यांचं खळबळजनक वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच, दोघांमध्ये मातोश्रीवर 2.5 तास चर्चा, तर कोणतीही प्रतिक्रिया न देता राज ठाकरे निघून गेले। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक, सोमवारी 1 वाजता मुंबई सेंट्रल येथे पार पडणार बैठक। रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू, सरकारने कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष द्यावं, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात रोहित पवारांचं वक्तव्य। रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार, 2019 मध्ये रोहित पवार, निलेश घायवळच्या मदतीने आमदार, गोपीचंद पडळकरांचे रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप। पुण्यामध्ये जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा। मंत्री दत्तात्रय भरणेंना नवी जबाबदारी, राष्ट्रवादीच्या धाराशिव जिल्हा संपर्क मंत्रीपदाचा दत्ता भरणेंकडे कार्यभार, तर भरणेंच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।